नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की बोर्ड्स आणि सीईटीचा सोबत अभ्यास कसा करायचा. ओके, काही जण बोलतायत की आम्ही फक्त सध्या बोर्डचं करतोय, नंतर सीईटीचं करणार. बोर्ड झाल्यानंतर काही जण बोलतायत अगोदर सीईटीचं करून घेऊ, नंतर बोर्ड, समजा बोर्डची एक्झाम 1 महिन्याच्या अंतरावर जर आली तर त्यावेळेस बोर्डची प्रिपरेशन चालू करू. तर मित्रांनो, जर तुम्ही असं करत असाल तर हे आत्ताच थांबवा. आपल्याला बोर्ड एक्झाम असो किंवा सीईटी एक्झाम असो, दोन्हींचं प्रिपरेशन आपल्याला सोबतच करायचंय. ओके. आता कशा पद्धतीने प्रिपरेशन सोबत करायचंय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तत्पूर्वी चेक करा तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन केलाय का? ओके. त्याच्यानंतर चेक करा तुम्ही आपला Telegram ग्रुप जॉइन केलाय का? आणि जर तुम्ही आपला WhatsApp आणि Telegram ग्रुप जॉइन केला नसेल तर तो आत्ता जॉइन करा. कारण इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला आत्तापासून सीईटीच्या प्रिपरेशन पासून तर थेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत हे 2 ग्रुप तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. त्याच्यामुळे चेक करा जॉइन केला आहे का ग्रुप, आणि जर नसेल केला तर ग्रुप नक्की जॉइन करा. आता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बरोबर. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की मला सांगा, बोर्ड्स आणि सीईटीचा सिलेबस वेगळा आहे की सेम? ऑफ कोर्स सिलेबस सेम आहे. बरोबर, सिलेबस वेगळा नाही. ठीक आहे, सीईटीला 11चं 20% आहे. बरोबर. आणि बोर्डला फक्त आपला स्टेट बोर्डचं आपलं 12चं आपल्याला करायचंय. बरोबर. थोडासा तफावत त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कसं, सीईटीला थोडासा एक्स्ट्रा सिलेबस आहे, 11चा सिलेबस येतो. बरोबर. आता तो आपण थोडासा इथं निग्लेक्ट करूया. तसा जर आपण 80% चा जर विचार केला आणि बोर्डच्या 100% चा जर विचार केला पूर्ण सिलेबसचा, तर सिलेबस पूर्ण सेम आहे. मग मला सांगा, जर सिलेबस पूर्ण असेल तर का नाही होणार प्रिपरेशन? ओके, आता त्याला बरेचसे कारणं आहेत. कारण प्रिपरेशन करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे बोर्डसाठी आणि सीईटीसाठी ही वेगवेगळी आहे. पण विचार करा, जर समजा आपण त्या 2 स्ट्रॅटेजीचा जर काहीतरी कॉम्बो बनवला. ओके. कॉम्बो जर बनवला आणि तो आपण जर यूज केला, तर त्या पद्धतीने आपला वेळही वाचेल. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपले कष्टही वाचतील आणि अभ्यास पण व्यवस्थित होईल. ओके. ना की फक्त सीईटीसाठी वेगळ्या पद्धतीने करायचं आणि बोर्डसाठी वेगळ्या पद्धतीने करायचं. त्याचऐवजी आपण काहीतरी अशी परफेक्ट एक स्ट्रॅटेजी शोधूया, की जी आपल्याला दोन्हीसाठी हेल्पफुल होईल. म्हणजे त्यात आपला बोर्डचा पण सिलेबस कव्हर होईल आणि सीईटीचा पण सिलेबस कव्हर होईल. ओके. तर आता पहा, आपण काय करू, सब्जेक्ट वाईज जाऊ. आता फिजिक्समध्ये फिजिक्सचा तुम्ही बोर्डचा पेपर पाहिला असेल आणि सीईटीचा पण पाहिला असेल. सीईटीमध्ये फिजिक्समध्ये काय येतं तुम्हाला, तर ऑब्जेक्टिव्हज. ओके, नो डाउट सीईटीमध्ये पूर्ण ऑब्जेक्टिव्हज आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस असेल, त्याच्यानंतर थिअरी पण तुम्हाला सीईटीमध्ये येते. ओके, थिअरी पण सीईटीमध्ये येते, पण थिअरीला काही जास्त वेटेज नाही. पण न्यूमेरिकल्सला जास्त वेटेज आहे बोर्ड्समध्ये, तेच सीईटीमध्ये. आणि बोर्ड्समध्ये पण न्यूमेरिकल्सला वेटेज आहे. त्याच्यामुळे फिजिक्ससाठी मी तुम्हाला एवढंच सांगेल, की जी कन्सेप्ट आहे ती पूर्ण एकदा परफेक्ट करा. ओके. त्याच्यानंतर ना ज्या शॉर्ट ट्रिक्स वगैरे असतील, जे ऑब्झर्वेशनने क्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेशन आहेत, म्हणजे ते सीईटीमध्ये येणार आहे, तर त्याची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा. एक्स्ट्रा सांगतोय मी तुम्हाला. बरोबर. आणि त्याच्यानंतर बोर्डसाठी फिजिक्सचं काय करायचं, तर जेवढी थिअरी आहे, जेवढे थिअरम्स आहेत, जेवढे लॉज आहेत, जेवढ्या डेफिनेशन आहेत, जेवढे डिस्टिंग्विश आहेत, तर हे सगळं तुम्हाला करायचंय बोर्डसाठी. बरोबर. आता हे तुम्ही बोर्डसाठी करताय, लॉज करताय, डिस्टिंग्विश करताय, डेफिनेशन करताय. मग याचा सीईटीला फायदा होणार आहे का? नक्कीच फायदा होणार आहे. बरोबर. कारण थिअरी बेस्ड क्वेशन येतात कशातून? डिस्टिंग्विश मधून येतात. बरोबर. म्हणजे या गोष्टीतून समजा डेफिनेशन ॲज इट इज येते किंवा समजा फिलिंग द ब्लँक्स येतात. म्हणजे या गोष्टी सीईटीला सुद्धा येतात आणि बोर्ड्सला सुद्धा येतात. म्हणजे त्याच्यामुळे याच्यामध्ये तफावत जास्त नाहीये. तुम्ही व्यवस्थित करू शकता. आता त्याच पद्धतीने केमिस्ट्रीचं पण आहे. केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला, तर केमिस्ट्रीमध्ये पण न्यूमेरिकल्स आहेत. केमिस्ट्रीमध्ये पण थिअरी प्रॉब्लेम्स आहेत. केमिस्ट्रीमध्ये पण डायरेक्ट ॲज इट इज लाईन टू लाईन प्रॉब्लेम येतात टेक्स्ट बुकमधून. बरोबर. त्याच्यानंतर समजा बोर्ड एक्झामचा जर विचार केला, तर केमिस्ट्री एवढा सोपा सब्जेक्ट नाहीच आहे कोणता बोर्डला. न्यूमेरिकल्स असतात. बरोबर. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश असेल, लॉज असतील, डेफिनेशन ॲज इट इज विचारल्या जातात. ओके. किंवा नोट लिहायचे क्वेशन आपल्याला केमिस्ट्रीमध्ये विचारले जातात. आता त्याचा फायदा आपल्याला सीईटीमध्ये पण आहे, बोर्डमध्ये पण आहे. आता आपण ते दोन्ही सोबत कसं करायचं ते एकदा पाहू. पण तत्पूर्वी आपण फक्त मॅथवर एकदा नजर टाकू. आता आपण पाहिलं फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पाहिलं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी काय आहे, तर बोर्डसाठी तुम्हाला थोडंसं कुठेतरी वेगळं करायला लागतंय. बरोबर. म्हणजे थिअरी पार्टकडे जावं लागतं. आणि त्याच्यानंतर सीईटीसाठी थोडं न्यूमेरिक पार्टकडे तुम्हाला जावं लागतं किंवा समजा शॉर्ट ट्रिक बेस्ड क्वेशन जे आहेत, तर त्याच्याकडे तुम्हाला जावं लागतं. पण तुम्ही जर मॅथ्सचा जर विचार केला ना, तर बोर्डच्या पेपरमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे, म्हणजे मॅथ्सच सोडवायचंय. बरोबर. क्वेशनच सोडवायचा आहे. आणि सीईटीमध्ये तुम्हाला सुद्धा क्वेशन सोडवायचा आहे. हां, तर थोडेसे काही क्वेशन असतील सीईटीमध्ये असे, की ज्यांना ट्रिक यूज करून आपण सोडवू शकतो. शॉर्ट ट्रिक यूज करून आपण सोडवू शकतो किंवा गेस करून आपण सोडवू शकतो. पण बोर्ड्समध्ये तसं नाही. बोर्ड्समध्ये आपल्याला पूर्ण लिहावं लागेल. पण जी स्टँडर्ड एक प्रोसिजर असते क्वेशन सोडवायची, तर ती दोन्हीमध्ये पण सेम आहे. बोर्डमध्ये पण सेम आहे आणि सीईटीमध्ये पण सेम आहे. त्याच्यामुळे मॅथ्स तुम्हाला ईझी जाणार बोर्ड्स आणि सीईटी दोन्हीसाठी. कारण मॅथ्समध्ये थिअरी नाहीये ना. तुम्हाला जे असेल ते सॉल्व्हिंगच करायचंय. बरोबर.
सीईटी मध्ये पण सॉल्व्ह करायचंय, ते सॉरी सीईटी मध्ये पण सॉल्व्ह करायचंय आणि बोर्ड्समध्ये पण सॉल्व्ह करायचंय. त्याच्यामुळे मॅथ्स तुम्हाला सोपा जाईल. ओके. तर विचार करा, बाकीच्या सब्जेक्टचं काय? ठीक आहे. हे झालं आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आपण पाहिलं, बरोबर? ते तुम्हाला सीईटीला पण आहे, बोर्ड्सला पण आहे. जर तुम्ही सीईटीची प्रिपरेशन कराल, तर थोडंसं तुमचं बोर्डसाठी पण होऊन जाईल. सोबत जर कराल तर खूपच चांगलं आहे. पण बाकीचे सब्जेक्ट इंग्लिश असेल, मराठी असेल, सीएस किंवा आयटी असेल तुमचा किंवा जिओग्राफी असेल, या सब्जेक्टचं काय? तर या सब्जेक्टसाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. जर तुम्ही डायरेक्टली बोर्ड एक्झामच्या एक 2-4 दिवस अगोदर हे सब्जेक्ट जर करायला घेतले, तर तुम्हाला त्याच्यातलं काहीही समजणार नाही. जरी तुमची मातृभाषा ही मराठी असली, तरीही तुम्हाला काहीही समजणार नाही. कारण मराठीत फक्त बोलायचं वगैरे नाहीये किंवा पॅसेज दिलाय त्याच्यावरनं ॲन्सर लिहायचं नाही. मराठीत भरपूर साऱ्या गोष्टी येतात. व्याकरण असतं, ओके. म्हणजे पोएमचं प्रिपरेशन वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात मराठीमध्ये, त्या कराव्या लागतात आणि त्यासाठी फिक्स एक आपल्याला टाईम द्यावा लागतो. सेम त्याच पद्धतीने इंग्लिशचं आहे, बरोबर. जिओग्राफी ठीक आहे, ईझी आहे, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हार्ड जातो आणि सी-एस-आय-टी एक कन्सेप्च्युअल सब्जेक्ट किंवा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे तो पण सोपा जातो विद्यार्थ्यांना. पण विषय काय राहतो, की इंग्लिश, मराठी, जिओग्राफी किंवा बाकी तुमचे हिंदी वगैरे जर लँग्वेजचे कोणते सब्जेक्ट असतील, तर त्याचा प्रश्न येतो, बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचंय, तर ज्यावेळेस तुम्ही फिजिक्स म्हणजे समजा बोर्डचा पी-सी-एमचा जो ज्यावेळेस तुम्ही सिलेबस करताय ना, तर त्यावेळेस थोडासा वेळ काढायचा या सब्जेक्टसाठी. असं नाही करायचं की दिवसभर हेच सब्जेक्ट करत बसायचं. बिलकुल असं करायचं नाही. पण काय करायचं थोडासा वेळ काढायचा या सब्जेक्टसाठी, जेणेकरून कसं होईल की तुमची प्रत्येक विषयाची जी प्रिपरेशन आहे ते ती सोबत चालेल. मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट लॉन्च केली, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वीकली टार्गेट देतोय. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी तुम्हाला वीकली टार्गेट देतोय. त्याच्यामुळे तुमचा तिथला तर प्रश्न संपला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तुमचं माझ्यासोबत कव्हर होईल आणि माझा पूर्ण सिलेबस म्हणजे आमचा पूर्ण सिलेबस हा 31 डिसेंबर 2025 पर्यंत आम्ही संपवायचं टार्गेट घेतलंय, बरोबर? आणि नो डाउट तो तिथपर्यंत संपेलच, बरोबर? त्याच्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथचं तुम्हाला टेन्शन नाहीये. त्याच्यानंतर राहिला विषय इंग्लिश, त्याच्यानंतर मराठी, जिओग्राफी, सी-एस-आय-टी यासारख्या सब्जेक्टचा. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल, की तुमचं शेड्यूल थोडंसं टाईट करा. ओके. थोडासा 1 तास, दीड तास जो असेल तो याच्यासाठी वेळ काढा. ओके. आता याच्यासाठी प्रिपरेशन करत असताना तुम्हाला सांगायची गरजच नाही. टेक्स्ट बुक वगैरे तुम्हाला ऑलरेडी हे येतंय कारण ईझी सब्जेक्ट्स आहेत. फक्त वेळ द्यावा लागतो हे याचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे वेळ हा तुम्ही त्याच्यासाठी द्या. ओके. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या. बोर्ड्स असेल, सी असेल, दोन्ही सोबत कसं करायचं? आता आपण पाहिलं फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, मॅथ्ससाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, जिओग्राफी यांच्यासाठी पाहिलं, की नक्की बोर्ड्सला काय येतं, सी काय येतं, बरोबर? पी आपण पाहिलं. बरोबर. पण आता यांचा सोबत अभ्यास कसा करायचा? तुम्हाला बोर्ड्स एक्झाममध्ये पण चांगले मार्क्स आणणं गरजेचं आहे. आता बोर्ड्स एक्झाममध्ये का चांगले मार्क्स पाहिजे तुम्हाला? ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी. ओके. आता ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला पी-सी-एम, फिजिक्स, केमिस्ट्री प्लस मॅथ्स मिळून 135 किंवा 135 च्या वर मार्क्स लागतात आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर आय थिंक 120 मार्क्स लागतात. त्याच्यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला एवढे मार्क्स आणावे लागतात. आता तुम्ही केमिस्ट्री रिप्लेस करू शकता बाकीच्या सब्जेक्ट्सनी, सी किंवा आय-टी यासारख्या सब्जेक्ट्सनी. तुम्हाला टार्गेट हे छोटंसं दिसत असेल. ओके. आपण समजा पी-सी-एम 100 मार्क्सला आहे. तर त्याच्यापैकी आपण 135 पाडू शकत नाही का? ठीक आहे, नक्की पाडू शकतो. पण काही असे विद्यार्थी असतात, की जे फक्त ची प्रिपरेशन करतात. बोर्ड्सवर लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाही, जेणेकरून त्यांचं वर्ष वाया जातं. ओके. त्याच्यामुळं आपल्याला अगोदरपासूनच माहिती असणं गरजेचं आहे, की बोर्ड्स पण खूप इम्पोर्टंट आहे तुमच्या सोबत. आणि असं नाही, की सिलेबस वेगवेगळा आहे. सिलेबस सेम आहे. मग करायचंय फक्त थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी यूज करायची. आता स्ट्रॅटेजी काय आहे मी तुम्हाला सांगतो. ओके. तुम्हाला दोन्ही सोबत करायचंय. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी कन्सेप्ट घ्यायची, बरोबर? आता ती कन्सेप्ट घेत असताना मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, डायरेक्टली पी-वाय-क्यूज वगैरे सॉल्व्ह करायचे नाही. ती कन्सेप्ट घेतली, पूर्ण थिअरी त्या कन्सेप्टची तुम्ही समजून घ्यायची. बरोबर? म्हणजे तुम्ही आता मी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगतोय. समजा आपण घेऊया रोटेशनल डायनामिक्स. ओके. रोटेशनल डायनामिक्समध्ये जर आपण पाहिलं इनर्शिया वगैरे तुम्हाला आहे, सेंट्रिफ्युगल, सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यामध्ये आहे. समजा त्या कन्सेप्ट तुम्ही घेतल्या. ओके. किंवा समजा फिजिक्समध्ये बर्नॉलीज प्रिन्सिपल आहे. तर त्या कन्सेप्ट जर तुम्ही घेतल्या मॅथ्समध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. समजा ह्या कन्सेप्ट तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही तो अभ्यास करताय. आता बरेचसे मुलं अभ्यास कशा पद्धतीने करतात, की डायरेक्टली पाहणार, फॉर्म्युले पाठ करणार. त्याच्यानंतर समजा पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग करण्याची प्रॅक्टिस करणार किंवा डायरेक्ट काही-काही विद्यार्थी असे असतात, की डायरेक्ट क्वेशनच पाठ करणार. ओके. तर ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. मी तुम्हाला सांगतो अभ्यास कसा करायचा बोर्ड्स आणि सी सोबत. तर लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं कन्सेप्ट घेतली, बरोबर? तिची पूर्ण थिअरी तुम्हाला करायची. आता थिअरी कुठून करायची? तर टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुकपेक्षा बेस्ट तुम्हाला काहीच असू शकत नाही. टेक्स्ट बुक तुम्ही डायरेक्टली ॲज इट इज प्रिफर करा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही.
पूर्ण तुम्हाला थिअरी करायची ओके त्या गोष्टीची. रिअल लाईफ ॲप्लिकेशन त्या गोष्टीचे पाहिजेत. म्हणजे समजा फिजिक्समध्ये तर तुमचं टोटल फिजिक्स हे रिअल लाईफवर बेस आहे. ओके. त्याच्यामुळे फिजिक्समध्ये रिअल लाईफ ॲप्लिकेशन पाहिजेत. तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्ण समजून घ्यायची. नंतर ना डेरिव्हेशन त्याचं करायचं. ओके. फॉर्म्युला डिराईव्ह कसा झाला किंवा थेरम असेल एखादा, लॉ असेल एखादा, तर तो तुम्हाला करायचा. आता हे कशासाठी करायचं तुम्हाला? बोर्डसाठी करायचं. आता तुम्ही म्हणणार फक्त बोर्डसाठीच का? तर साठी सुद्धा तुम्हाला एक कामाला येणार आहे. साठी सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला विचारला जातो किंवा डायरेक्टली तुम्हाला एखादा लॉ असेल त्याचं स्टेटमेंट तुम्हाला मध्ये विचारलं जातं. त्याच्यामुळे दोन्हीसाठी तुम्हाला हे उपयोगी आहे. मग एवढ्या गोष्टी करून झाल्याच्या नंतर ठीक आहे आपली बोर्डसाठी प्रिपरेशन होईल. आता आपल्याला पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. पी-वाय-क्यूज कशासाठी सॉल्व्ह करायचे तर बोर्डसाठी पण करायचे आहेत आणि साठी पण करायचे आहेत. आता जर तुम्ही बोर्डचा पेपर पाहिला, तर बोर्डचा तुम्ही मागच्या समजा 3-4 वर्षाचे जर पेपर केले, एनालिसिस केले, त्याच्यात कोणते क्वेशन आले ते जर पाहिलं, तर तुम्हाला एक फिक्स पॅटर्न दिसेल, की रिपीट होतंय. अर्ध्यापेक्षा जास्त पेपर हा बोर्डचा रिपीट होत असतो. त्याच्यामुळे बोर्डचं तुमचं टेन्शन गेलं. सर्व कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्यायची, डेरिव्हेशन वगैरे क्लिअर करायचे आणि नंतर ना पी-वाय-क्यूला हात घालायचा. बरोबर? पी-वाय-क्यू असेल किंवा सॉल्व्ड एक्झाम्पल असेल आणि साठी तरी कुठं वेगळं आहे. साठी पण तेच करायचं फक्त थोडंसं जास्त करायचं साठी. कारण कसं आहे, तुम्हाला जे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे जे लागणार आहे किंवा समजा तुम्ही ज्याच्यासाठी स्वप्न पाहता, ज्याच्यासाठी मेहनत करताय, तर ते तुम्हाला वरनं मिळणार आहे. त्याच्यामुळे नो डाउट ला तुम्ही थोडंसं जास्त महत्त्व द्यायचं. पण तुम्ही ला एवढं पण महत्त्व द्यायचं नाही, की तुमचं बोर्ड्स त्याने होणार नाही. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं दोन्ही गोष्टी आपल्याला इक्वल आहेत. दोन्ही गोष्टीला आपल्याला व्यवस्थित ज्याच्या त्याच्या पद्धतीने व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. ओके. आता त्याच्यानंतर हाऊ टू राईट बोर्ड पेपर. मध्ये तर तुम्हाला काय डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेशन्स आहेत. तुम्ही कशाही प्रकारे कोणत्याही ट्रिकनी जर ॲन्सर आणलं, व्यवस्थित जर ॲन्सर असेल तर तुम्हाला त्याचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. बरोबर? पण आता बोर्डसाठी काय? बोर्डसाठी पेपर कसा लिहायचा? मी काही असे विद्यार्थी पाहिलेत, की ज्यांना येतं तर सगळं. डेरिव्हेशन माहिती असतं, सगळं सॉल्व्ह पण करता येतं, पण लिहिता येत नाही. बरोबर? तुमच्यासोबत जर असा प्रॉब्लेम होत असेल, तर इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता बोर्डचा पेपर कसा लिहायचा? तर मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल काही जर क्वेशन असेल आणि डायग्राम बेस्ड जर क्वेशन असेल, तर सगळ्यात पहिले काय करायचंय, की तुम्हाला डायग्राम काढायची. ओके. डायग्राम काढायची. त्याच्यानंतर ना, आता समजून घ्या, हा एक क्वेशन टाइप सांगतोय. असे भरपूर सारे क्वेशनचे टाइप असू शकतात. तर तुम्हाला सांगतोय पेपर कसा लिहायचा, ओके, काय किंवा काय मेथड असते. याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला गाईड करेल. पण आता सध्या इकडे लक्ष द्या. डायग्राम काढली ओके. डायग्राम काढताना व्यवस्थित काढायची. त्याच्यानंतर ना डायग्राममध्ये जे तुम्हाला दिसतंय गिव्हन डाटा, ओके, जो तुम्हाला गिव्हन डाटा दिसतोय, तो तुम्हाला लिहायचा आहे. बरोबर? त्याच्यानंतर टू फाइंड तुम्हाला काय फाइंड करायचंय किंवा समजा टू प्रूव्ह तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय किंवा काय लिहायचंय हे नंतर लिहायला चालू करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर एखादी कन्सेप्ट असेल, समजा बर्नॉलीज प्रिन्सिपल सारखी जर एखादी कन्सेप्ट असेल किंवा इनर्शिया सारखी जर कन्सेप्ट असेल, बर्नॉलीज प्रिन्सिपल आपण घेऊ, तर त्याचे युजेस, त्याचे एडव्हांटेजेस आणि त्याचे डिसएडव्हांटेजेस. ओके. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. एडव्हांटेजेस, युजेस आणि डिसएडव्हांटेजेस ॲप्लिकेशन वगैरे या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. जर तुम्ही असा व्यवस्थित जर पेपर लिहिला, ओके, थोडंसं शॉर्ट जरी असेल तुमचा ॲन्सर, फेकायचं बिलकुल नाही तुम्हाला मी सांगतो. जरी तुमचा ॲन्सर शॉर्ट असेल, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या पर्टिक्युलर क्वेशनमध्ये मिळणार. जर तुम्ही या पद्धतीने केलं, डायग्राम लिहिलं, म्हणजे तुम्हाला काय गिव्हन डाटा लिहिला, ओके, त्याच्याविषयी थोडीशी माहिती लिहिली, युजेस लिहिले, ॲप्लिकेशन लिहिले, डिसएडव्हांटेजेस वगैरे लिहिले, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. ओके. त्याच्यामुळे लक्ष द्यायचं, की कशा पद्धतीने पेपर लिहायचा. पेपर अशा पद्धतीने लिहायचा, की पेपर चेक करण्याला जास्त प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. त्याला ईझी गेलं पाहिजे पेपर चेक करणाऱ्याला. ओके. त्याचा माइंडसेट तुमच्याविषयी एक चांगला तयार झाला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला पेपर लिहायचा आहे. आय होप तुम्ही या सर्व ट्रिक फॉलो करताल, व्यवस्थित अभ्यास करताल. आपल्या चॅनलकडनं, आपल्या टेक एस्पायर ग्रुपकडनं तुम्हाला ऑल द बेस्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपलं चॅनल, आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेल, बोर्ड्स असेल किंवा इंजिनिअरिंग काउन्सिलिंग असेल, प्रत्येक गोष्टीत त्यांना एक ट्रस्टेड गाईडन्स मिळेल. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.